हो, हे शक्य आहे. परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे या ब्रीदवाक्यास अनुसरून सदैव एक पाऊल पुढे असणारी आमची PM श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय ही शाळा. विद्यार्थ्यांवर ताण कसा येतो त्याचे पाहूया एक उदाहरण. प्रगती काय करते? झाला अभ्यास? का ग? आणि तुझ्या टीचरांचा फोन आलेला की प्रगतीचा होमवर्क बाकी आहे म्हणून. मग तुझा काल होमवर्क बाकी होता म्हणून आज तुला शाळेत नाही जायचं का? अभ्यास नाही करायचा तुला? अगं तुझ्या वर्गातली पोरं किती अभ्यास करतायत बघ ना. सगळ्या मुलांची खूप प्रगती झाली आहे, सगळे पुढे गेले. तुला नाही पुढे जायचं? अभ्यास कर बाळा. मी घरातले कामं करून घेते, तोपर्यंत हा राहिलेला अभ्यास आहे ना कंप्लीट करून घे. आता स्कॉलरशिपच्या तासाचा पण वेळ होईल, जायचंय आपल्याला. शिक्षक लोक किती मेहनत घेत आहेत तुम्ही पुढे जाण्यासाठी. कर पटपट अभ्यास कर, मी घरातले कामं करते तोपर्यंत. घे अभ्यासाला, चल. प्रगती झाला अभ्यास? अय्या तू खेळतेस का बरं? तुला अभ्यास नाही करायचा? अगो तुला अभ्यासाला सांगितलं आणि तू खेळायला लागली. जोपर्यंत मी बोलते तोपर्यंत शांत बसलीस आणि मी गेले की लगेच खेळायला चालू केलं. हा काय प्रकार आहे? तुला अभ्यास नाही करायचा? आता नुसते ना गप्प खाली मान घालून काय होणार नाही. पटकन अभ्यासाला घे. चल, शिक्षक लोक किती मेहनत घेतात तुम्ही पुढे जावा म्हणून. घे अभ्यासाला, ते ठेव साईडला, घे अभ्यासाला. कर पटपट अभ्यास. काय बाबा रोज किती अभ्यास करायचा, खायला पण नाही भेटत. पाहिलात हा प्रसंग. या प्रसंगामध्ये प्रगती या विद्यार्थिनीला अभ्यासाचा ताण आलेला आहे. सारखा सारखा किती अभ्यास करायचा असं तिचं मत आहे. काय करावं बरं यासाठी? आता पाहूया बरं दुसरा प्रसंग. काय करतोय तू? अभ्यास कर. होमवर्क दिला झालाय का तुझा आज कंप्लीट? किती आळशीपणा करतो अभ्यासाला, हळूहळू लिहितो. कसा पूर्ण होणार अभ्यास तुझा? झालं का लिहून? बघ किती उशीर झाला लिहितोय तू. किती हळूहळू लिहितोय. आवर, वेळ होतोय. पटपट लिहून घे, अभ्यास पूर्ण झाला पाहिजे शाळेचा.